नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष या अंतर्गत मोठी भरती निघालेली. साधारणतः 1107 लोक पदांसाठी एकदम मोठी भरती आहे आणि खूप चांगली संधी तुमच्यासाठी आहे. काय आहे जाहिरात, की एकूण किती पद आहेत हे सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न उद्भवत असतील तर कमेंटमध्ये बिनधास्त विचारा. तुमच्या सर्व शंकांचं निरसन सेवा अकॅडमी मार्फत करण्यात येईल. बघा, अर्ज केव्हापासून सुरू होणार आहेत तर 19/6 म्हणजे उद्यापासून, उद्या संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून अर्ज चालू होतील. आणि केव्हापर्यंत लास्ट डेट काय आहे? 9 जुलै 2025 म्हणजे संध्याकाळी 11:55 ठीक आहे. त्याच्यानंतर फी भरण्याची तारीख पण तीच आहे. आणि परीक्षेचा दिनांक सेवा अकॅडमीला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सेवा अकॅडमी तुम्हाला कळवेलच. ठीक आहे. त्याच्यानंतर काही निवेदन पाठवायचं असेल तर हा ईमेल आयडी आहे आणि हेल्पलाईन नंबर पण आहे. ठीक आहे. हेल्पलाईन नंबर ट्राय करून बघा, खूप एंगेज राहील. तर काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता, आम्ही तुमच्या शंकेचं निराकरण करू. ठीक आहे. आता एकूण पद किती आहेत? ग्रंथपाल 5, आहार तज्ञ 18, समाजसेवा अधीक्षक 135, भौतिकोपचार तज्ञ 17, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181, ईसीजी 84, क्षयकिरण तंत्रज्ञ 94, सहाय्यक ग्रंथपाल 17, औषध निर्माता 207, खूप मोठे पद आहेत. दंत तंत्रज्ञ 9, प्रयोगशाळा सहाय्यक 170, क्षयकिरण सहाय्यक 35, ग्रंथालय सहाय्यक 13, कॅटलॉगर 36, वाहन चालक 37, एकूण 1058. तुम्ही म्हटलं की 1107 तुम्ही पद म्हटले, अरे या पेजवरचे अजून पुढे आहेत ना. बघा, उच्च श्रेणी लघुलेखक 12 आणि निम्न श्रेणी लघुलेखक 37 आणि एकूण असं मिळून सगळे काही पद झालेत 1107 म्हणजे 1107 पदासाठी हे अर्ज आहेत. आता हे जो काही आहे पे स्केल, वेतन श्रेणी, हे लक्षात घ्या. तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज करणार आहे ना, हे आता 38,600 ना, त्याला गुणिले 100, त्याची किती टक्के करा माहिती का? 170%. जो तुमचा जिल्ह्याचा पगार राहील ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल. तर महानगरपालिकेच्या ठिकाणी जर तुम्ही असाल तर 190% काढून घ्या, म्हणजे तुम्हाला साधारणतः तेवढे पगार भेटेल. ठीक आहे. शॉर्ट मध्ये सांगून दिलं. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय त्या पदाचा तुम्ही पगार तिथं जाणून घेऊ शकता. आता हे बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. आता जर सगळा व्हिडिओ बनवायला गेलो तर खूप हे होईल आणि तुमची डिमांड आली तर आपण नक्कीच बनवूयात. थोडक्यात हा व्हिडिओ इंट्रोडक्टरी आहे, हे फक्त प्रस्तावना आहे. याच्यात काय आहे जाहिरात हे एवढं दाखवण्याचं काम या व्हिडिओचं आहे. जर सविस्तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता वगैरे काय आहे, कुठले डॉक्युमेंट लागतात असं तुम्ही कमेंट करा, नक्कीच तो सेवा अकॅडमीत पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी तुम्ही बघून घ्या. ग्रंथपालसाठी पॉज करून बघून घ्या. सहाय्यक ग्रंथपाल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे टेलिग्रामचं चॅनल आहे तिथे तुम्हाला ही सविस्तर जाहिरात पण भेटून जाईल. सहाय्यक ग्रंथपाल, ईसीजी तंत्रज्ञ, आहार तज्ञ, औषध निर्माता, कॅटलॉगर, समाजसेवा अधीक्षक, क्षयकिरण तंत्रज्ञ, त्याच्यानंतर सहाय्यक, क्षयकिरण सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, वाहन चालक, लघु श्रेणी आणि उच्च श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी. ठीक आहे. तर हे बघून घ्या तुम्ही. बघा, आता खुल्या प्रवर्गासाठी हे महत्वाचं आहे. वयोमर्यादा काय आहे? 18 पेक्षा कमी नसावे आणि 38 पेक्षा जास्त नसावे. आणि मागासवर्गीयसाठी 18 पेक्षा कमी नसावं आणि 43 पेक्षा जास्त नसावे. आणि जे उमेदवारांना उन्नत प्रगत म्हणजे क्रिमिनल गटामुळे मोडतात अशा उमेदवारांना ही सवलत लागू राहणार नाहीये. म्हणजे नॉन क्रिमिलियर मध्ये आहेत ना, त्यांच्यासाठी 18 ते 43 वयापर्यंत तुम्ही करू शकता. परंतु तुम्हाला नॉन क्रिमिनल म्हणजे तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला ही सवलत लागू नाही. तुमच्यासाठी कुठली? 1838 वर्ष. ठीक आहे. पदवी धारक अंशकालीन उमेदवारासाठी कमाल 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्याच्यानंतर जनगणना कर्मचाऱ्यासाठी 45 वर्ष, खेळाडूसाठी 43 वर्ष इतकी असेल. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारासाठी 45 एवढी राहील. आणि माजी सैनिकासाठी 45. ठीक आहे. आणि अनाथासाठी 18 आणि पेक्षा कमी नसावा आणि 43 ही पर्यंत मर्यादा राहील. आता ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे तर हे खूप महत्वाचं आहे. यावरती डेफिनेटली आपले सराव प्रश्नपत्रिका पण येतील आहे आणि वेगवेगळे व्हिडिओ पण येतील. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी या विषयावर प्रत्येकी 30 गुण ठेवून 120. बघा,
4 विषय 30-30 मार्काचे वेटेज असणार आहे. मराठीसाठी 30, इंग्रजीसाठी 30, सामान्यांसाठी 30 आणि बौद्धिक क्षमता चाचणी. या 4ही विषयाचे सर्व प्रश्नपत्रिका आपल्या सेवा अकॅडमी वरती उपलब्ध आहे. युट्यूब चॅनल वरती, टेलिग्राम चॅनल वरती तुम्ही त्याचा सराव करू शकता. त्याच्यानंतर आता जे काही टेक्निकल पद आहेत त्यांना 1 ते 4 पर्यंत हे 15 म्हणजे जे नॉर्मल पद आहेत. आणि टेक्निकल साठी काय आहे की मराठी ज्ञानाचे 15 MCQ असतील, इंग्रजी ज्ञानाचे 15, सामान्य आणि अभिक्षमता चाचणीचे 30 आणि टेक्निकल विषय संबंधित 40 असं त्यांचं स्वरूप राहणार आहे. ते पुढे सविस्तर बघूयातच आपण. आता पुढे हे बघा, हे ना स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे सिलेबस टोटल देणारच आहोत आपण. ठीक आहे, तर हे बघून घ्या तुम्ही एकदा. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क खुल्यासाठी 1000 आणि मागासवर्गीयसाठी 900. ठीक आहे, ही नॉन रिफंडेबल असेल. त्यानंतर महत्वाच्या गोष्टी घेतोय आता. जागेचे तपशील पुढे फास्ट घेतो थोडं. ठीक आहे, हे आवश्यक कागदपत्र. बरं, आपण याच्यासाठी काय करूया, एक स्पेशल व्हिडिओ बनवूया. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय काय शंका आहेत, तर त्यावरती स्पेशल व्हिडिओ असेल. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.